आणि त्यांनी आपल्या मार्गदर्शनासाठी प्रेषितांना पाठवले. प्रेषितांना पाठवल्यावर त्या प्रेषितांनी आपण कसा जीवन जगावा, आपण आपल्या देशामध्ये आपले समाजामध्ये कसा जीवन व्यक्त करावा यासाठी आपल्याला मार्गदर्शन प्रेषिताने करून दिलेलं आहे. आणि प्रेषिताने हे पण सांगितलेलं आहे की आपला जे महत्वपूर्ण जे निर्णय होतं ते शादी लग्न हे कसं करावं हे बी आपल्या समोर प्रेषितांनी ठेवलेलं आहे. तर त्यांचं जे म्हणणं होतं मी आपल्या समोर ठेवणार आहे. माझं देश बांधवांनो, आमचा हे संदेश आहे ते हुंड्याचा विरोध करा. हुंडा हे घेणारी अपराध आहे आणि घेणारी अपराध आहे. आम्ही ईश्वराने आणि आपल्या ईश्वराने जो प्रेषितावर संदेश पाठवला होता ते आपल्या जीवनामध्ये जे काही आम्ही सांगतात तसं तुम्ही जीवन व्यक्त करा आणि त्यानुसार तुम्ही जे जीवन व्यक्त केला ते दुसऱ्यांना त्रास आणि आपलं जे जीवन आहे ते सुखद नाही आणि चांगला दुसऱ्यांसाठी जगवा हा ईश्वराचा संदेश होता. आणि ईश्वराने आपला जे शादी आहे जे लग्न आहे त्याच्यामध्ये मी मार्गदर्शन केला. तर आम्ही ते मार्गदर्शन आपल्या समोर ठेवलेलं आहे की हुंड्याला विरोध करा, जहेज घेणं आणि घेणं हे प्रथा बंद करा. कारण ह्याच्यामुळे आपल्या समाजात जे गरीब मुली आहे त्यांचं लग्न होणं अवश्य मुश्किल झालेलं आहे. त्यांनी जे आपले जीवन 30-35 वयाचे होऊन गेले पण त्याच्या वडिलांकडे